तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. आपण आता चाललो आहे ते टाकळ्याची भाजी काढण्यासाठी. तर जाऊया आपण तिकडे आणि बघूया जंगली भाजी आपल्याला कोणती कोणती जी जंगलामध्ये उगते. आता पावसातूनच जास्त करून असते ती आपण भाजी बघूया आणि दाखवूया आपण व्हिडिओमधून. इकडे भारक्याची भाजी पण आहे. आता ही पावसातूनच जास्त करून येते आणि तुम्हाला इकडे कोवली असेल ती चांगली ना. बघा कोवली जेवढी चांगली असते ना तेवढी आपल्याला खायला चांगली असते आणि मुलांची भाजी पण त्याची चांगली होते. भाजी पूर्ण मोठी मोठी पानं असतात ना ती घ्यायची आपल्याला. बारीक तर एवढे काय उपयोगाची नाहीत, मोठीच घ्यायला लागते. वड्या बनवतो ना तसंच त्या पद्धतीतच बनवायचं आपल्याला. गवळाची पानं बोलतात त्याला. हे बघा मित्रांनो, ह्या पानांना तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा. आणि हे बघा काय मस्त वाटत पानं बघू शकते इकडे. रानभाजीचा काय उपयोग आहे? रानभाजीचं म्हणजे एक हे अलवडीच बनवतो. आलीवडी बनवतो. काय पाऊस चालू झाल्यावरच येते, पावसामध्येच फक्त असते. ओके ओके. तर हे बघा ही पावसामध्ये पण ही पावसात भाजी येते आणि तुम्हाला इतर वेळेस कधीच भेटणार नाही, फक्त पावसातच मिळेल गोलाची भाजी. बघा मित्रांनो, आता आपण ना टाकळ्याची भाजी काढणार आहोत. तर बघूया आपण. तुला बघू शकता तुम्ही इकडे. हे बघा किती हे बघा जंगली वनस्पती आणि आपल्याला हे फक्त पावसातूनच मिळतात. हे बघा